हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी निर्माण केलेली संघटना म्हणजे शिवसेना। विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान मानून गेले काही वर्ष शिवसेनेची वाटचाल सुरू आहे। एखाद्या संघटनेला प्रेरणास्थान असल्याशिवाय त्या संघटनेची जडणघडण होत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचे प्रेरणास्थान आहे। शिवसेना आणि शिवसैनिक या शब्दाचे निर्माते प्रबोधनकार ठाकरे आहेत। त्यांनीच या संघटनेची स्थापना करून तिची डोर आपले सुपुत्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती दिली। बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या परखड विचारधारेने शिवसेना मुंबई कोकणसह उर्वरित महाराष्ट्रात पोहोचवली आणि आपल्या विचारांची एक पिढी घडवली। याच विचारधारेतील शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश तांडेल यांची राजकीय वाटचाल सुरू आहे। एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे मुंबई, नवी मुंबई, रायगड सह कोकणात नाव आहे। आपल्या खिशाला चाट देऊन त्यांनी शिवसेना वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची जेवढी निष्ठा होती तेवढीच निष्ठा उद्धव साहेबांवर आहे। मध्यंतरी शिवसेनेत फुटीची घटना घडली, मात्र जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या परिसरात एकही निष्ठेचा चिरा ढळला नाही। कारण जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्याकडे योगेश तांडेल यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांची फौज आहे। ही सर्व फौज उद्धव साहेबांच्या पाठी निष्ठेने उभी आहे। एक एक माणूस जोडत पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाढवत आहेत। अत्यंत निष्ठावंत आणि स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे। 28 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस, त्यांचा वाढदिवस सर्वसामान्य शिवसैनिकांपासून नेत्यांना आपला वाढदिवस वाटतो। त्याच भावनेने वाढदिवसाच्या आदल्या दिवसापासून योगेश तांडेल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो। ज्यांना प्रत्यक्ष भेटता येत नाही ते मोबाईल वरून शुभेच्छा देतात। यावेळी जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्यासह शिवसेनेच्या नवी मुंबई आणि रायगडातील पदाधिकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलकडे आपल्या शुभेच्छा दिल्यात। पाहूयात। प्रथमतः योगेशला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि शतायुष्य हो। प्रथमतः योगेश तांडेल जसा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे, तेव्हापासून योगेश तांडेल हा शिवसेनेचा काम करण्यास यशस्वी कसा झाला की मी त्याला सांगितलं तू प्रवेश कर आणि कामाला लाग। त्याला सांगितल्यानंतर त्याने प्रवेश झाल्यानंतर त्याला मी सांगितलं प्रत्येक रोज सकाळी उठल्यानंतर ग्रामीण भागातील 2 गावं रोज तुम्ही जाऊन प्रत्येकाच्या गाठीभेटी घ्या। अशा प्रमाणे त्यांनी काम चालू केलं। हे काम चालू करत असताना त्यांनी ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये फिरत गावाची बांधणी केली। गावाची बांधणी करत असताना तिथे शाखा नाहीत, त्या शाखेसाठी त्यांनी शाखा तयार करायला लावल्या। लोकांची जनमत लोकांचं जाणून घेतलं आणि जिथं अडचणी लोकांच्या आहेत त्या सोडवण्याचं काम योगेश तांडेलने ह्या माध्यमातून केलं। आणि हे करत असताना आज योगेश तांडेलला जवळजवळ 3 वर्ष झाली। आज सेनेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम करत आहे। त्याच्यामुळे काय झालं, आज माझ्या पदाधिकाऱ्यांबरोबर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, वरिष्ठ उपजिल्हा प्रमुख भरत पाटील वगैरे, रामदास पाटील आहेत, महानगर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, असे लोकांच्या बरोबर त्यांनी काम करून लोकांशी, शहर प्रमुखांच्या बरोबर काम करून लोकांपर्यंत कसं जावं हे त्यांनी ह्या शिवसेनेत आल्यापासून चांगलं काम केलं। आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आज आमच्याकडं अगोदर ग्रामपंचायती होत्या, आता मधल्या काळामध्ये थोडा फरक पडल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये 0 होतो आणि आता याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्हाला 40च्या पुढे ग्रामपंचायत सदस्य झाले, सरपंच झाले, उपसरपंच झाले
आणि अशा प्रकारचं काम योगेशने केलं. त्याच्यामुळं योगेशचं काम लाखच जोग्यानं आहे. आणि हे करत असताना योगेशला पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. कारण असंच काम करत राहून आपल्याला आजचे उमेदवार संजयजी वाघेरे साहेब यांच्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत करून त्यांनी लोकांपर्यंत कसं पोचता येईल याच्यासाठी त्यांनी धावपळ चालू आहे. तसंच जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, विधानसभा आहे. याच्यासाठी योगेशने योगदान जास्तीत जास्त देईल ही त्याची मला खात्री आहे. कारण जे आता त्याचं काम पाहून की शिवसेनेमध्ये कशा पद्धतीने त्यांनी काम केलं आणि कशा पद्धतीने काम करतो त्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे. म्हणून त्याला माझ्याकडनं, माझ्या शिवसेनेच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतोय. कारण ह्याची वाटचाल, पुढची वाटचाल शिवसेनेच्यासाठी पनवेलमध्ये, रायगडमध्ये जोराने कामाला लागेल एवढी शुभेच्छा देताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅपी बर्थडे योगेश तांडेल. चांगला मुलगा आहे आणि चांगल्या प्रकारची कामं पण करतो, समाजसेवा पण करतो आणि खरंच त्याला दीर्घ आयुष्य लागो हीच ईश्वर प्रार्थना. धन्यवाद. आमचे परम मित्र योगेशजी तांडेल यांचा उद्या वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. याशिवाय सध्या ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहे. शिवसेनेने त्यांना एक प्रमुख जबाबदारी संपर्कप्रमुख म्हणून तालुका दिलेली आहे आणि त्या माध्यमातून शिवसैनिक किंवा इतर समाजाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. सध्या त्यांचा जनमानसात चांगली प्रतिमा असलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांना भविष्यकालात माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे मी त्यांना भविष्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो म्हणून एक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना जय महाराष्ट्र. मी प्रदीप ठाकूर, पनवेल विधानसभा समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज आमचे तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल साहेब, आज यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यासाठी एवढंच बोलतो. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं. सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. माणसानं व्हायचंच झालं तर परीस व्हावं, ज्याच्या सवय जावं त्याचा सोनं व्हावं, असं परिसर समान असणारे आमचे योगेश तांडेल साहेब, आज त्यांचा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस आजच्या मितीला करण्याचा एवढाच उद्देश आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आहे की आज ज्या धडाडीने पक्ष संघटना ते पुढे नेत आहेत आणि पक्षवाढीसाठी उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ते सदैव कार्यरत आहेत, असे आमचे योगेश तांडेल साहेब. योगेश तांडेल यांचा ज्या दिवसापासून संपर्क प्रमुख पदाची धुरा त्यांच्या हातात दिल्यापासून पक्ष संघटना भरपूरच अशी मजबूत केलेली आहे त्यांनी. पूर्ण ग्रामीण असो, शहरी असो, सर्वकडे त्यांच्या कार्याचा झंझावट आहे आणि मी आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना दीर्घायुष्यासाठी श्री दत्तचरणी खूप खूप प्रार्थना करतो. अशी त्यांची भरभराट हो आणि कार्याचा उंच असा आलेख जावो, हीच माता राणीचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना जय महाराष्ट्र. मी रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख रायगड. आमच्या पनवेल तालुक्याचे संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. पुढील कार्यास त्यांना भरभराटीचा जावं ही सर्व माझ्या परिवाराने, आमच्या रायगडच्या सर्व शिवसैनिकांतर्फे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी मनापासून स्वागत करतो. मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाचा एक रायगड जिल्हा अध्यक्ष आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं काम करत असताना निश्चितपणे
कुठेतरी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याच्या जी भूमिका आमची होती. आंबेडकरी चळवळीतले अनेक नेते आहेत. अनेक नेत्यांपैकी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते आमचे मनोजभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही या ठिकाणी युती केलेली आहे. ही युती आम्ही 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत संजोगजी वाघेरे साहेब यांना पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आमच्या पक्षाचा पाठिंबा देत असताना निश्चितपणे युती कोणाबरोबर करायची काय करायची ह्या संदर्भात आमची अनेक दिवसापासून त्या ठिकाणी चर्चा चालू होते. अनेक कार्यकर्त्यांच्या मी संपर्कात होतो. कारण गेल्या अनेक वर्ष आम्ही ज्यांच्या सोबत काम केलं, मग त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, परंतु आतापर्यंत ज्यांनी आमचा व आमच्या समाजाचा वापर करून घेतला, परंतु या ठिकाणी ज्यांच्या सोबत आम्ही आता काम करतोय ते ह्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत. जेव्हा यांच्याशी मी संपर्क साधला की दादा आम्हाला आता कुठेतरी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याच्या नंतर आम्हाला आपल्या सोबत त्या ठिकाणी काम करण्याची संधी आपल्या माध्यमातून तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या. निश्चितपणे आमची त्यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही 23 तारखेला जेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे, तर 23 तारखेला फॉर्म भरत असताना संजोग वाघेरे साहेब यांचं कमीत कमी त्या ठिकाणी 10 ते 15,000 लोक त्या ठिकाणी निश्चितपणे फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते. आणि एवढी लोकसंख्या पाहिल्याच्या नंतर असं वाटलं की आता निश्चितपणे मग ह्या 33 लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत, ह्या उमेदवारांचं 100% विजय या ठिकाणी या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निश्चितपणे त्यांचं खासदार म्हणून ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर आम्ही जे ह्या पनवेल तालुक्याचे जे संपर्क प्रमुख आहेत योगेश दादा तांडेल यांच्याशी देखील माझ्या अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांचा उद्या वाढदिवस देखील आहे. आणि तसं जर बघायला गेलो तर निश्चितपणे योगेश दादांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, एक धाडशी नेतृत्व आहे त्यांच्याकडे. शिरीषदादांच्या अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्यावरती पूर्णपणे या तालुक्याचं आणि या संपर्क प्रमुख असल्या कारणाने पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास आहे. आणि मला निश्चितपणे की आता येणाऱ्या नुसत्या आपल्याला लोकसभेच्या निवडणुका नाही आहेत, तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका, या दृष्टिकोनातून मी असं आमच्या समाजाला आवाहन करतो आणि आमच्या भीमसैनिकांना आवाहन करतो की आपल्याला निव्वळ या समाजाच्या पुढे जर जात असताना आपले प्रश्न आणि आपल्या समाजाचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आता मात्र आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर आपल्याला खऱ्या अर्थानं वाचवायचं असेल, कारण या भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत आपला व आपल्या समाजाचा पूर्णपणे वापर करून घेतलेला आहे. कारण आम्ही देखील त्यांच्यासोबत अनेक वर्ष राहिलो, आम्हाला त्यांचा चांगल्या प्रकारचा अनुभव आहे. कारण ते फक्त युती पुरतेच आपल्या जवळ घेतात आणि ज्या वेळेस ते निवडून आल्याच्या नंतर मग मात्र आपल्या समाजाकडे किंवा आपल्या नेत्यांकडे ते दुर्लक्ष पूर्णपणे करतात. म्हणून मी आता ठरवलेलं आहे की खालापूर मतदारसंघ असेल, पनवेल मतदारसंघ असेल आणि उरण या मतदारसंघामध्ये, तिन्ही मतदारसंघात आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये पूर्णपणे संजोगजी वाघेरे साहेब यांना पूर्णपणे भरघोस मतं या 100% भरघोस मतं त्यांना या तिन्ही तालुक्यांमधून पडल्याशिवाय राहणार नाही. कारण असा विश्वास मला असं वाटतं. आणि योगेश दादा तांडेल यांचा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या त्यांना मी मनापासून लाख शुभेच्छा आंबेडकरी चळवळीच्या वतीने देतो, आंबेडकरी समाजाच्या वतीनं देतो, समस्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं देतो, संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने देतो आणि वैयक्तिक माझ्या देखील वतीने त्यांना मी पूर्णपणे त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता मात्र ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे आम्ही ताकदीशीर त्यांच्यासोबत राहणार. नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल मनोहर कासारे, आम आदमी पार्टी. उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना हल्ली बरेच जण बोलत आहेत, तर त्यांच्याबद्दलच बोलतो की त्यांच्याबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. आणि आपले योगेश तांडेल हे फार धडाडीचे कार्यकर्ते माझे मित्र आहेत. मी त्याला योगेश म्हणूनच बोलतो. माझे मित्र म्हणजे जवळजवळ 12 ते 15 वर्ष झाली असतील. आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉक या ग्रुपमध्ये भेटतो आणि बऱ्याच काही घडामोडी चालतात तिथे. तर त्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने मी त्यांना धडाधडीची शुभेच्छा देतो आहे.
की त्यांनी जे काम करतायत ते अत्यंत उत्तम काम, म्हणजे इतकं प्रकर्षाने करतायत की त्यांचे मामा शिरीष घरत साहेब यांना पण माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. पण त्याच्या अगोदरच मी सांगतो पुन्हा एकदा की योगेश तांडेल हा एकदम जवळचा मित्र आहे. त्याच्यानंतर आम्ही राजकारणात पडलो आणि तो त्याच्या वाटेने एकदम उत्तम भरारी आणि एकदम उत्तम स्नान असं निर्माण करतोय आणि त्याला माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र. मी DN मिश्रा, शिवसेना महानगर संघटक पनवेल. माननीय योगेशजी तांडेल यांचा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि माताची कृपा त्यांच्यावर असू द्या अशा प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी शशिकांत नारायण डोंगरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पनवेल महानगर संघटक. शिवसेनेचे पनवेल संपर्क प्रमुख श्री योगेशजी तांडेल यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा. त्यांचे आयुष्य 100 वर्षांनी वाढो ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.